सेक्शन 7 आहे सप्लाय. एखादी ऍक्टिव्हिटी किंवा एखादं ट्रान्झॅक्शन हे सप्लाय आहे की नाही आहे हे आपल्याला सेक्शन 7 मध्ये कळेल. आणि याच्यामध्ये आणखीन आपण काय बघितलं, त्यामध्ये शेड्यूल 1, 2 आणि 3 हे 3 शेड्यूल त्यामध्ये होते. ह्या 3 शेड्यूल प्रमाणे काय होतं, शेड्यूल 1 मध्ये अशी ट्रान्झॅक्शन असतात ज्यामध्ये कन्सिडरेशन नाही आहे तरी पण ते सप्लायमध्ये येतं. शेड्यूल 2 मध्ये आपण बघितलं की जी ट्रान्झॅक्शन सप्लाय आहेत ती सप्लाय ऑफ गुड्स आहेत का सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे हे क्लिअर होतं. आणि शेड्यूल 3 मध्ये जी ट्रान्झॅक्शन त्यामध्ये 10 होती, त्यामध्ये 10, याच्यामध्ये 6 आणि याच्यामध्ये 4. ह्या 3 सूची ज्या आहेत शेड्यूल 1, 2 आणि 3. 1 मध्ये नॉट कन्सिडरेशन वाली 4 ट्रान्झॅक्शन, 2 मध्ये तिकडे त्यांनी 6 दिले ट्रान्झॅक्शन ज्याच्यावरनं आपल्याला कळतं तिथे 6 कॅटेगरी दिलं त्यांनी, त्यावरनं हे कळतं की ट्रान्झॅक्शन गुड्सचं आहे का सर्व्हिसचं आहे. आणि शेड्यूल 3 मध्ये 10 इथे असलेले ट्रान्झॅक्शन किंवा ऍक्टिव्हिटी ज्या आहेत या सप्लायमध्ये येत नाही, सप्लायच नाहीये, मग जीएसटी येत नाही. आता ज्या वेळेस जीएसटी येतो त्यावेळेस हे बघायला लागतं की सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे. सप्लाय हा गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे. आता समजा तुम्ही बघाल, तुम्ही कधी डीमार्टला गेला असाल, डीमार्ट इनवॉइस इश्यू करतो. आपला आजचा टॉपिक इनवॉइसचा आहे, मी त्या अनुषंगाने तुम्हाला सांगतोय की जर का तुम्ही काही गुड्स घ्यायला डीमार्टमध्ये गेला असाल तर तिकडे त्यांनी काय केलं असेल, ज्यावेळेस 1 जुलै 2017 ज्यावेळेस जीएसटी ऍप्लिकेबल झाला त्यावेळेस जे जे असे मोठे मोठे स्टोअर होते जे लोकली माल विकतात आणि ज्यांना इनवॉइस इश्यू करायला लागतो. आता इनवॉइसमध्ये काय असतं, तुम्ही काही वस्तू घेतल्या असतील, सामान जे घेतलं असेल त्याची यादी त्या इनवॉइसमध्ये असते. त्यानंतर त्याची क्वांटिटी, रेट आणि त्याच्यावरचा जीएसटी, ऍप्लिकेबल जीएसटी हे सगळं तुम्हाला त्या इनवॉइसमध्ये दिसतं. आता डीमार्टने प्रॅक्टिकली काय केलं असेल, ज्यावेळेस जीएसटी लागू झाला हे कळलं, ज्यावेळेस जीएसटी लागू होणार आहे त्यानंतर 1 जुलैपासनं डीमार्टकडे अगोदर जे सध्या सॉफ्टवेअर असेल ज्यावर ते वॅट लावत होते, वॅटची आकारणी होती 30 जून पर्यंत, 30 जून पर्यंत त्यांच्याकडे वॅटचं सॉफ्टवेअर चाललं असेल. आणि 1 जुलैपासून नोटिफिकेशन जे आहे तिथे रेट नोटिफिकेशन, गुड्सचं, नोटिफिकेशन मध्ये आलो आपण. 17 काढलं, इकडे सिलेक्ट इयर आणि कॅटेगरी मधनं सेंटर टॅक्स रेट काढलं. तर जी नोटिफिकेशन आली त्याच्यामधनं सीए ची रेट आता सप्लाय आहे तर सप्लाय गुड्सचा आहे. सेक्शन 9 प्रमाणे 9(1) मध्ये सांगितलेलं आहे की सप्लाय गुड्सचा असेल तर रेट नोटिफाय होतील त्या गुड्सचे. मग त्यातून हे जे गुड्स आहेत HSN कोड आहेत आणि जे वेगवेगळे स्टॉक आहेत, मग त्यांच्याकडे जे स्टॉक आहेत, ज्या ज्या सप्लायरकडे जे जे गुड्स आहेत त्याचा HSN कोडनुसार रेट किती आहे हे त्यांनी सगळं आयडेंटिफाय केलं असेल, समजून घेतलं असेल सगळं हे. आणि मग त्यानुसार कम्प्युटरमध्ये हे सगळे स्टॉक आयटम त्यांनी बनवले असतील. स्टॉक आयटम, त्याचा HSN कोड, म्हणजे ही संपूर्ण यादी त्यांना घेऊन बसायला लागलं असेल. आणि हे नोटिफिकेशन कधी आलं, हे नोटिफिकेशन आलेलं आहे 28 जूनला, म्हणजे 28, 29, 30 3 दिवसामध्ये त्यांना संपूर्ण त्यांचे सगळे गुड्स जे आहेत हे जीएसटी मध्ये त्याचा HSN कोड कुठला आहे आणि त्याचा रेट किती आहे हे बघण्यामध्ये त्यांचे 3 दिवस गेले असतील. जर का त्याच्याकडे 1000, 2000, 5000 आयटम असतील तर एवढे आयटम टाकण्यात त्यांना हा वेळ 1 टाइम द्यायला लागेल, पण हा द्यावा लागेल एकदा की सगळे गुड्स आहेत त्याची कॅटेगरी काय आहे आणि त्यानुसार हे सगळे एकदा का रेकॉर्ड केले का नंतर ते जेव्हा बिलिंग करतील मग त्यांना इथे चॅप्टर 7 टॅक्स इनवॉइसच्या तरतुदीप्रमाणे त्यांनी इनवॉइस कधी बनवायचा, रिसिपियंटला इनवॉइस कधी द्यायचा, कधी बनवायचा हे त्यातली तरतूद सांगते. म्हणजे सेक्शन 7 प्रमाणे सप्लाय आहे की नाही हे बघायचं. सेक्शन 9 प्रमाणे तो सप्लाय जो आहे त्याचा रेट जो नोटिफाय केला आहे तो बघायचा. मग ते सगळं ते कम्प्युटरमध्ये फीड करणार
आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन ज्यावेळेस इनव्हॉइस बनवायची वेळ येते त्यावेळेस इनव्हॉइसची प्रोव्हिजन बघायला लागेल आपल्याला. मग इथे इनव्हॉइस, आता इनव्हॉइस हा गरजेचा असतो कारण त्याच्यावरती टॅक्स रेकॉर्ड होतो आणि इनव्हॉइसवरच रिसिपियंटला ITC मिळतो. हे इनव्हॉइसचं महत्व आहे. म्हणजे एक डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये पुरावा आहे की इतका इतका टॅक्स सप्लायरला जमा करायचा आहे आणि किती टॅक्स रिसिपियंटकडनं तो गोळा करू शकतो, घेऊ शकतो, कलेक्ट करू शकतो, हे त्या इनव्हॉइसवर रेकॉर्ड होतं. त्यामुळे इनव्हॉइसचं एक वेगळं महत्व आहे. एक त्याचा पुरावा आहे, टॅक्स देणं लागतो एखादा व्यक्ती, याचा पुरावा हा इनव्हॉइस आहे. आणि ITC घेण्यासाठी पण इनव्हॉइस हा पुरावा मानला जातो इनपुट टॅक्स क्रेडिटच्या तरतुदीनुसार. याच्यामध्ये सेक्शन 31 मध्ये 7 सबसेक्शन आहेत. या 7 सबसेक्शन मध्ये गुड्स आणि सर्व्हिसेसचे वेगवेगळे सबसेक्शन आहेत. आता गुड्ससाठी तुम्ही बघाल इकडे तुम्हाला दिसेल 31.1, 31.4, 31.7 हे गुड्ससाठी असलेले 3 सेक्शन आपल्याला विचारात घ्यायला लागतील. आणि 31.2, 31.5 आणि सेक्शन 31 मधला सबसेक्शन 6 हे सर्व्हिसेससाठी संबंधित सेक्शन आहेत. त्यानंतर काही स्पेशल केसेस आहेत. रिवाइज इनव्हॉइस, एकत्रितपणे इनव्हॉइस बनवायचा, प्लस सर्व्हिस केसमध्ये ॲडव्हान्स घेतला जात असेल तर ॲडव्हान्सवर टॅक्स द्यावा लागतो. जर का ॲडव्हान्स घेतला आणि जर का एखादा व्यवहार कॅन्सल झाला, ॲग्रीमेंट कॅन्सल झालं, तर मग ॲडव्हान्स घेतलाय तो परत केला तर रिफंड व्हाउचर येतं. आणि जेव्हा रिव्हर्स चार्जमध्ये GST द्यावा लागतो त्यावेळेस सेल्फ इनव्हॉइस बनवायला लागतो. आणि पेमेंट ॲडव्हाइस, त्यात पेमेंट व्हाउचर आहे, त्यामध्ये पेमेंट व्हाउचर. तर हे स्पेशल केसमध्ये काही अशा जनरल केस आहेत की ज्या वेगळ्या प्रकारे हँडल कराव्या लागतात. त्याकरता तरतुदी ज्या आहेत त्या 31.3 मध्ये आहेत. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे सगळं. तर इथे आपण सुरुवात करतोय पहिले ते सेक्शन 31.1 पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तयार आहात तुम्ही सगळे? राकेश सर, राजेंद्र सर, निलेश सर, रवींद्र सर, सुरुवात करूया 31.1 ला. आपण ज्यावेळेस इनव्हॉइस बघतो आहोत त्यावेळेस तुम्ही कुठले ऑडिट करत असाल, इन्स्पेक्शन करत असाल, त्यावेळेस तुम्हाला जे काय डॉक्युमेंट आहेत त्यांनी जे GSTR 1 ला दाखवलं असेल, जी लायबिलिटी GSTR 3B मध्ये दाखवली असेल, ही सगळी जी काय लायबिलिटी आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडे डॉक्युमेंट असले पाहिजेत. त्यांनी इनपुट टॅक्स क्रेडिट कुठल्याही टॅक्स पेयरनी क्लेम केला असेल तर त्याच्याकडे त्याचा पुरावा म्हणून इनव्हॉइसच असतो. तर इनव्हॉइस हा एक डॉक्युमेंट आहे ज्याच्या आधारावरती कुठलाही व्यवहार झाला आहे किंवा नाही झाला हे सिद्ध होण्याकरता जे एव्हिडन्स आहे, पुरावा आहे, तो इनव्हॉइस आहे. त्यामुळे इनव्हॉइस हे एक महत्वाचा दस्तऐवज आहे, महत्वाचा एक डॉक्युमेंट आहे. तर हे सेक्शन 31 ची सुरुवात कशी बघा. अ रजिस्टर पर्सन म्हणजे एका रजिस्टर पर्सननी ज्यावेळेस पुढे सप्लाय केलेला आहे टॅक्सेबल गुड्स, म्हणजे रजिस्टर पर्सन इथे असणं गरजेचं आहे. व्यक्ती जो आहे हा रजिस्टर असणं गरजेचं आहे आणि त्यांनी टॅक्सेबल गुड्सचा सप्लाय केला असेल. जर का एक्झाम गुड्स असतील, आपण बघितलं एक्झाम्पशन की सप्लाय गुड्सचा आहे किंवा सप्लाय सर्व्हिसचा आहे, मग तो सप्लाय आयदर टॅक्सेबल असेल किंवा तो एक्झाम म्हणजे करमुक्त असू शकतो. त्यामुळे इथे स्पेसिफिकली आहे की रजिस्टर व्यक्ती ज्यावेळेस टॅक्सेबल गुड्स सप्लाय करतो, खाली दिलेलं आहे बिफोर और ऍट द टाइम, खाली काय दिलं आहे बिफोर किंवा ऍट द टाइम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स ए क्लॉज मध्ये आहे आणि डिलिव्हरी ऑफ गुड्स हे B क्लॉज मध्ये आहे. आता गुड्सचं रिमूव्हल ऑफ गुड्सचा एक असा अर्थ आहे की जर का एखाद्या फॅक्टरीमध्ये एक मॅन्युफॅक्चरर काही गुड्स बनवत असेल आणि त्याला रिसिपियंट करणार, त्याच्या डिस्ट्रीब्युटर करणार काय ऑर्डर असेल, तर ते गुड्स सप्लायर डिस्ट्रीब्युटरकडे पाठवेल किंवा डिस्ट्रीब्युटर स्वतः त्याची गाडी पाठवेल त्याच्या प्रतिनिधीमार्फत आणि तो काय करेल ते गुड्स घेऊन जाईल. म्हणजे डिलिव्हरी जेव्हा रिमूव्हल ऑफ गुड्सचा अर्थ असा होतो की गुड्सचे जर का मुवमेंट ऑफ गुड्स आहे
गुड्सची वाहतूक होणार आहे, ते वाहतूक कोण करेल? आयदर सप्लायर करेल किंवा रिसिपियंट करेल. याला रिमूव्हल ऑफ गुड्स म्हटलेलं आहे. रिमूव्हल ऑफ गुड्सची वेगळी व्याख्या आहे. रिमूव्हल ऑफ गुड्स, वस्तूशी संबंधित वाहतूक, हे सेक्शन 2 मध्ये क्लॉज 96 मध्ये दिलेलं आहे. वस्तूशी संबंधित वाहतूक, रिमूव्हल म्हणजे सप्लायर किंवा त्याच्या वतीने काम करणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीने वितरणासाठी वस्तू पाठवणे, डिस्पॅच ऑफ गुड्स, किंवा रिसिपियंटनी रिसिपियंटने म्हणजे प्राप्तकर्त्याने किंवा त्याच्या वतीने काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने वस्तू ताब्यात घेणे, म्हणजे वस्तू पाठवणे किंवा वस्तू ताब्यात घेणे. हे सप्लायर गुड्स घेऊन जाऊ शकतो, पाठवू शकतो, किंवा रिसिपियंट गुड्स घेऊन जाऊ शकतो. याला रिमूव्हल ऑफ गुड्स म्हणतात. त्यामुळे रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू रिसिपियंट वेअर द सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स. म्हणजे इथे ए आणि बी दोन क्लॉज आहेत. त्यामध्ये असं आहे की गुड्सची मुवमेंट होईल किंवा गुड्स जागेवरच उपलब्ध केले जातील, म्हणजे डिलिव्हरी ऑफ गुड्स किंवा मेकिंग अवेलेबल टू द रिसिपियंट. जर रिसिपियंटला गुड्स जागेवरच मिळतात, जसं काउंटर सेल असतो, किंवा दुसरं पण एक्झाम्पल आम्ही खाली घेईन, सांगेन तुम्हाला. दोन प्रकारचे आहेत. एक, मुंबईहून गुड्स पुण्याला जातात तर मुवमेंट ऑफ गुड्स आहे, पण गुड्स जिथे आहेत तिथेच ते उपलब्ध करून दिले जातात, तिथेच त्याची डिलिव्हरी होते, तिथेच ते विकले जातात. त्यावेळेस तिथे क्लॉज ए लागत नाही, म्हणजे मुवमेंट ऑफ गुड्स तिथे नाहीये. गुड्स, डिलिव्हरी ऑफ गुड्स और मेकिंग अवेलेबल ही दुसरी केस तिथे येते. एक केस आहे मुवमेंट ऑफ गुड्स आणि दुसरी मुवमेंट ऑफ गुड्स व्यतिरिक्त असलेली केस आहे. अशा प्रकारे दोन त्यांनी क्लॉज दिलेत, ए आणि बी. रिमूव्हल ऑफ गुड्स आयदर सप्लायर करेल किंवा रिसिपियंट करेल, आणि दुसरं गुड्सची डिलिव्हरी किंवा उपलब्धता ही रिसिपियंटला जागेवरच होईल. इन अदर केस, त्यावेळेस इश्यू टॅक्स इनव्हॉइस, म्हणजे ही घटना ह्या परिस्थितीमध्ये, या दोन्ही परिस्थितीमध्ये इमिजिएटली तिथे इनव्हॉइस बनवायचा आहे किंवा अगोदर बनवून तरी चालतो. बिफोर म्हटलंय, बिफोरचा अर्थ असा होतो की 4 तारखेला गुड्स रिमूव्ह होणार आहेत, 1 तारखेला इनव्हॉइस बनवला चालतो. 4 तारखेला ज्या वेळेस गुड्स रिमूव्ह होणार आहे त्याच्या ऍट द टाइम ऑफ, म्हणजे लास्ट त्याचं क्षण काय की बिफोर, जेव्हा गुड्स रिमूव्ह होत आहेत त्याच्या अगोदर इनव्हॉइस इश्यू झाला पाहिजे, गुड्स इनव्हॉइस इश्यू झाला पाहिजे. मग त्यामध्ये डिस्क्रिप्शन, क्वांटिटी, व्हॅल्यू ऑफ गुड्स, टॅक्स चार्ज हे महत्वाचे कंटेंट आहेत. 4, डिस्क्रिप्शन, क्वांटिटी, व्हॅल्यू ऑफ गुड्स आणि टॅक्स चार्ज. आणि आणखीन काही कंटेंट आहेत जे इनव्हॉइस मध्ये असणं आवश्यक आहे, ते रूल 46 मध्ये दिले जातील, जो टॅक्स इनव्हॉइसशी संबंधित रूल बनवण्यात आलेला आहे. प्रिस्क्राईबचा अर्थ काय होतो, रूल नोटिफिकेशन काढून त्यामध्ये सांगितला जातो. मग तो रूल 46 आहे टॅक्स इनव्हॉइसचा, त्यामध्ये इतर आणखीन काय कंटेंट असतील ते त्यामध्ये दिलेले आहे. आता जे मी वरती तुम्हाला इंग्लिश टेक्स्ट दाखवलं त्याचाच अर्थ खाली दिलेला आहे. नोंदणीकृत व्यक्ती, कोणताही नोंदणीकृत व्यक्ती जर करयोग्य वस्तू टॅक्सेबल गुड्स पुरवत असेल तर त्याने टॅक्स इनव्हॉइस जारी करणे बंधनकारक आहे. ए क्लॉज, जर पुरवठ्यात वस्तूंची हालचाल मुवमेंट असेल तर रिमूव्हल ऑफ गुड्स, वस्तू काढण्याच्या आधी किंवा काढताना टॅक्स इनव्हॉइस देण्यात यावा. आणि दुसरं, इतर कोणत्याही प्रकरणात, म्हणजे जर पुरवठा वस्तू हल्ल्याशिवाय होणार असेल तर वस्तू प्रत्यक्ष वितरित करताना किंवा प्राप्तकर्त्याला उपलब्ध करून देताना टॅक्स इनव्हॉइस देण्यात यावा. जे वरती मी एक्सप्लेन केलं ते इंग्लिश शब्द वाचत एक्सप्लेन केलं, खाली त्याचा सरळ सरळ मराठी अर्थ दिलेला आहे, आणि जे महत्वाचे शब्द आहेत इंग्लिश ते कंसामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये एक मुवमेंट ऑफ गुड्स असतं, दुसरं नॉन मुवमेंट ऑफ गुड्स. या दोन परिस्थितीवरती, स्वरूपावरती अवलंबून आहे इनव्हॉइस देण्याची वेळ. एक, अगोदर बिफोर इनव्हॉइस कधी दिला जाऊ शकतो, आणि लास्ट वेळ जी आहे ती रिमूव्ह होण्या अगोदर किंवा वस्तू हातामध्ये जाण्या अगोदर रिसिपियंटच्या इनव्हॉइस बनवला पाहिजे. आता याच्यामध्ये एक्झाम्पल आहे, दिल्ली येथील ऋतू मॅन्युफॅक्चरर्स हरियाणामधील प्रखर इलेक्ट्रॉनिक्सला वस्तूंचा पुरवठा करते. आता 23 सप्टेंबर रोजी तिच्या दिल्लीतील कारखान्यातून वस्तूंची वाहतूक करण्यात आली. ऋतू मॅन्युफॅक्चरर्सने 23 सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी इथे इनव्हॉइस बनवणं आवश्यक आहे. दुसरं एक्झाम्पल आहे, एमई प्रायव्हेट लिमिटेडने आपली मशीन 8 लाख रुपयाची मशीन आहे, त्या मशीनची किंमत आहे, ही एमबी प्रायव्हेट लिमिटेड नोएडा यूपीला वस्तूंच्या उत्पादनासाठी 40,000 रुपये मासिक भाड्याने दिली होती. मशीन दिली, भाड्याने दिली, 40,000 रुपये भाडं असेल. आता इथे भाड्याने दिली त्यावेळेस हा पुरवठा जो आहे, हा सप्लाय जो आहे, हा सर्व्हिसचा आहे. पण पुढे काय झालं,
14 महिन्यानंतर 14 मंथ्स नंतर 30 सप्टेंबर रोजी एमई प्रायव्हेट लिमिटेडला ती मशीन 4 लाख मध्ये विकत घेण्याची विनंती केली आणि मग त्याप्रमाणे त्यांनी ती विनंती मान्य केली. आता इथे मशीन इन्स्टॉल होती, मशीन तिथे प्लांट किंवा मशिनरी जी आहे ती एका जागेवर असते आणि ती भाड्याने दिलेली होती. मग ती भाड्याने दिलेली मशीन त्यांनी जसं ॲज इज, इथे काय म्हटलं, ॲज इज वेअर इज बेसिस, जशी आहे तशी विकत घेतलेली आहे. म्हणजे कुठलीही वाहतूक नाही इथे वस्तूंची, या प्रकरणात कोणतीही वाहतूक नाहीये, ती जशी आहे तशी विकली जाईल. तर मग इथे ज्या वेळेस ते त्यांना सांगतात की तुम्ही विकत घ्या आणि ते मान्य करतायत, त्यावेळेला हा व्यवहार ज्या वेळेस त्यांचा स्वीकारला जातो, विनंती केली जाते आणि ती विनंती स्वीकारली जाते, त्यावेळेस एमई प्रायव्हेट लिमिटेडने 30 सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी कधी इनवॉइस बनवला तरी चालेल, पण इनवॉइस जो व्यवहार पूर्ण होण्या अगोदर बनला पाहिजे. ह्या 2 केसच्या 2 एक्झाम्पल दिलेले आहेत इकडे. आता इथे इनवॉइस बनवावा लागतो म्हणजे इथे आपल्याला काय कळतं, निष्कर्ष काय याच्यामधला, की गुड्सच्या केसमध्ये ज्या वेळेस गुड्सचा सप्लाय होतोय तर माहिती आहे गुड्स कुठले आहेत, गुड्स कुठले आहेत हे क्लिअर आहे. गुड्सची मागणी होते त्याप्रमाणे गुड्सचा HSN क्लिअर आहे, गुड्सची क्वांटिटी क्लिअर आहे. जर मी सप्लायर आहे तर मला माहिती आहे माझे गुड्स किती रुपयाला मला विकायचे आहेत, गुड्सचा रेट क्लिअर आहे. ज्या वेळेस गुड्सच्या बद्दल सगळी माहिती जी आहे ही गुड्स विकले जात असताना किंवा गुड्स वितरित होत असण्यापूर्वी जर का हे सगळी माहिती असल्याशिवाय हे पुढे डिस्ट्रीब्यूट होऊ शकत नाही गुड्स. त्यामुळे गुड्सचा इनवॉइस हा जसं ट्रान्झॅक्शन ते पूर्ण होण्या अगोदरच करता येईल अशी परिस्थिती, इथे क्लिअरिटी आहे, स्पष्टता आहे की तुम्ही काय विकताय, त्यामुळे इनवॉइस लगेच बनवा. पण अशी पण परिस्थिती असते जिकडे इनवॉइस न बनवता दुसरा पर्यायी डॉक्युमेंट डिलिव्हरी चलन वापरून गुड्सची मुवमेंट होऊ शकते. गुड्सची मुवमेंट होणार आहे. आता केव्हा केव्हा वस्तू जॉब वर्क साठी पाठवली जातात, वस्तू हे जॉब वर्क साठी पाठवली जाते. मग ज्या वेळेस वस्तू ही जॉब वर्क साठी पाठवली जाते त्यावेळेस तो पुरवठा नाहीये, किंवा जिकडे अशी परिस्थिती आहे की एखादं एक्झिबिशन आहे, एक्झिबिशन कम सेल आहे तिकडे, किंवा एखादा यात्रा आहे, अशा कुठल्याही इव्हेंट करता गुड्स घेऊन जातोय किंवा मार्केटला गुड्स घेऊन जायचे आणि तिकडे अशी पद्धत असते की ते गुड्स ते सांगतात की तुम्ही गुड्स आमचे विकायला ठेवा, विकले तर ठीक आहे, नाही विकले तर आम्ही एका आठवड्याने येऊ गुड्स परत घेऊन जाऊ. तर अशा प्रकारे गुड्स ज्या वेळेस मुवमेंट करतायत पण तेव्हा सप्लाय नाहीये किंवा सप्लाय कोणाला होणार आहे क्लिअर नाहीये. जेव्हा पुरवठा झाला, एक जॉब वर्क करता आणि दुसरी इतर आणखीन केस. तसंच जिकडे द्रवरूप पदार्थ विकले जातात तिकडे त्याचं प्रमाण निश्चित नाहीये, म्हणजे वस्तू माहिती आहे कुठली आहे, वस्तूची क्वांटिटी क्लिअर नाहीये, रेट क्लिअर आहे, काहीतरी असं मिसिंग आहे, त्यावेळेस मग गुड्सचं मुवमेंट होईल, कारण पुढे जाऊन तो सप्लाय होणार आहे. पण आता तो सप्लाय होण्याच्या परिस्थितीमध्ये ते गुड्स नाहीयेत. मग अशा केसमध्ये डिलिव्हरी चलन बनवून ते गुड्स मुवमेंट केले जाऊ शकतात आणि त्याचा EV बिल पण बनवावा लागतो. ही तरतूद EV बिलची ती पण त्याला लागू होते, जशी इनवॉइसला लागू होते तशी ती डिलिव्हरी चलनाला पण लागू होते. तर हे जसं आपण 31(1) मध्ये बघितलं की A आणि B 2 क्लॉज आहेत ज्यामध्ये इनवॉइस बनवावा लागतो आणि मगच ते गुड्स जे आहेत हे रिसिपियंटला पुढे रिमूव्ह होतात किंवा अवेलेबल करून दिले जातात. तर इथे उलट परिस्थिती आहे. ही उलट परिस्थिती काय येते, इथे हा सेक्शन जो आहे ह्याला इथे खाली एक प्रोव्हाइजो आहे, प्रोव्हाइडेड दॅट द गव्हर्नमेंट मे on the recommendations of the council by notification specify the categories of goods supplies in respect of which a tax invoice shall be issued with such time and in such manner as may be prescribed. म्हणजे इथे काय दिलाय, एक परंतु दिलाय की एक्सेप्शन काय, आता कुठल्या प्रकारचे गुड्स इथे दिलेले आहे ना इकडे, ही कॅटेगरी ऑफ गुड्स ऑर सप्लाईज इन रिस्पेक्ट ऑफ विच टॅक्स इनवॉइस शॅल बी इशूड विद इन सच टाइम अँड इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. म्हणजे रूल बनवून नोटिफिकेशन काढून रूल बनवून त्यात सांगितले जाईल की अशा
वेगळ्या परिस्थितीमध्ये इनवॉइस कसा बनवायचा आहे. मग इनवॉइस कसा बनवायचा आहे, आता इनवॉइस कसा बनवायचा आहे ते पुढे येईल. पण आता हे तुम्हाला एवढं कळतंय की अपोजिट परिस्थिती आहे. नियम 55 बनवले त्यामध्ये की गुड्स मुवमेंट होतील, पण त्यामध्ये डिलिव्हरी चलन बनवलं जाईल. आता डिलिव्हरी चलनाकरता उद्देश काय दिलेत त्यांनी, सप्लाय ऑफ लिक्विड गॅस, म्हणजे इथे उद्देश काय दिलेत, सप्लाय ऑफ लिक्विड गॅस जिथे क्वांटिटी ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द सप्लायर इज नॉट नोन. जिथनं ते लिक्विड गॅस काढला जातो त्यावेळेस त्याची क्वांटिटी जी आहे ही जर माहिती नसेल तर ज्यावेळेस तो रिसिपियंटला डिलिव्हर केला जाईल आणि रिसिपियंटला जेवढा तो गॅस मिळेल त्यावेळेस त्याची क्वांटिटी क्लिअर होईल तिकडे. मग ह्या केसमध्ये ज्यावेळेस सप्लाय होईल लिक्विड गॅस त्यावेळेस तिथे डिलिव्हरी चलनाच्या आधारावर तो सप्लाय केला जाईल. तसंच ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर जॉब वर्कसाठी ज्यावेळेस वस्तूची वाहतूक होते त्यावेळेस पण तिथे तो सप्लाय नाहीये, त्यामुळे तो डिलिव्हरी चलनाने मुवमेंट होईल. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर रिझन अदर दॅन बाय वे ऑफ, आता अदर दॅन इतर कोणत्याही कारणासाठी वस्तूंची वाहतूक, म्हणजे एखादी मशिनरी आहे ती रिपेअर करता घेऊन चाललेत, एखादी मशिनरी आहे किंवा गुड्स आहेत ते एक्झिबिशन कम सेलसाठी चाललेत आणि सच अदर सप्लाईज जे काय सीबीआयसी नोटिफिकेशन काढून सांगेल अशा इतर पुरवठे. ह्याच्याकरता काय केलं सांगितलेलं आहे की इकडे इनवॉइस न बनवता डिलिव्हरी चलन बनवून गुड्सची मुवमेंट होईल. डिलिव्हरी चलन जे बनवलं जातं ते एक डॉक्युमेंट असतं. टॅक्स इनवॉइसवरती टॅक्स इनवॉइस असं हेडिंग असतं, तसं टॅक्स इनवॉइसच्या ऐवजी इथे डिलिव्हरी चलन आहे. मग त्यावर डिलिव्हरी चलनाचा डेट, नंबर ऑफ डिलिव्हरी, इथे जी माहिती आहे डिलिव्हरी चलनामध्ये काय येईल तर ही दिलेली माहिती आहे की डेट, नंबर ऑफ डिलिव्हरी चलन, नेम ॲड्रेस, जीएसएन ऑफ द कन्सायनर इफ रजिस्टर, नेम ॲड्रेस ऑफ द जीएसएन ऑफ यूआयएन ऑफ द कन्सायनी. मग इथे एचएसएन कोड, क्वांटिटी, टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्स रेट, कुठल्या प्रकारचा टॅक्स आहे, सीजीएसटी ईजीएसटी आहे का आयजीएसटी आहे, प्लेस ऑफ सप्लाय काय आहे, राज्यामधलाच आहे राज्याबाहेरचा आहे, आणि मग सिग्नेचर जो सप्लायरचा अधिकृत व्यक्ती आहे जो इनवॉइस डिलिव्हरी चलन बनवतो त्याची सिग्नेचर. ही माहिती जी आहे ही डिलिव्हरी चलनामध्ये असणं आवश्यक. त्याच्या 3 कॉपीज बनतात. ओरिजिनल कॉपी जी आहे ती प्राप्तकर्त्यासाठी, मुख्य कॉपी जी असते ती. दुसरी जी कॉपी आहे डुप्लिकेट ती ट्रान्सपोर्टरसाठी, आणि तिसरी जी कॉपी आहे ती तिसरी कॉपी ती माल पाठवणाऱ्या व्यक्ती जो आहे, कन्सायनर जो आहे, तो स्वतःकडे त्याच्या रेकॉर्ड करता एक प्रत ठेवतो की मी काय गुड्स पाठवले हे मी माझ्याकडे ठेवीन ज्यावेळेस मी कन्सायनर असेन, आणि मी ज्याला पाठवीन जो प्राप्तकर्ता आहे तो महत्वाचा आहे. तो ओरिजिनल कॉपी, पहिली कॉपी जी आहे ही त्याला राहील, दुसरी कॉपी ट्रान्सपोर्टरसाठी राहील, आणि तिसरी कॉपी जी आहे ही कन्सायनर त्याच्या रेकॉर्ड करता स्वतः करता ठेवेल. अशा प्रकारे 3 कॉपीज बनवाव्या लागतात. ईवे बिल ची तरतूद लागू होते. तिकडे 50,000 लिमिट आहे किंवा 1,00,000 लिमिट राज्यामध्ये आहे. मग त्याचं त्या तरतुदीप्रमाणे ईवे बिल बनवलं जाईल. आता ईवे बिल ज्यावेळेस बनवलं जातं त्यावेळेस ईवे बिलचं वेगळं पोर्टल आहे, मी सांगेन पुढे. ते रेकॉर्ड होईल की माल गेलेला आहे. त्यानंतर सप्लायर शॅल इश्यू अ टॅक्स इनवॉइस आफ्टर डिलिव्हरी ऑफ गुड. आता इथे ज्यावेळेस तो लिक्विड गॅस गेला किंवा गुड्स एक्झिबिशन कम सेल करता गेले तर जिथे वस्तू प्राप्तकर्त्याला पुरवठ्याच्या उद्देशाने वाहतूक केल्या जात आहेत, आणि त्यानंतर मग पुढे पुरवठ्यासाठी वस्तूंची वाहतूक करताना तर कर इनवॉइस बनवणं शक्य नव्हतं म्हणून इथे डिलिव्हरी चलन बनवलं. मग ज्यावेळेस प्राप्तकर्त्याला वस्तू मिळालेली आहे, मिळणार आहे, अशा परिस्थितीत पुरवठादाराने वस्तूच्या डिलिव्हरी नंतर कर इनवॉइस जारी करावे. जसं लिक्विड गॅस आहे, लिक्विड गॅस ज्यावेळेस तिथे क्वांटिटी क्लिअर होते ज्यावेळेस रिसिपियंट रिसिव्ह करतो, कारण वस्तूचं प्रमाण पुरवठा करताना निश्चित नव्हतं, पण रिसिपियंटला जेवढे गुड्स मिळाले मग अशा परिस्थितीत आधी डिलिव्हरी चलन जारी केलं जाते आणि वस्तू प्राप्तकर्त्याकडे पोहोचल्यानंतर आणि प्रमाण निश्चित झाल्यावर मग अंतिम इनवॉइस जारी केले जाते. या प्रकारे वेगळ्या परिस्थितीमध्ये सर्व ज्यावेळेस कायदा बनवला जातो त्यावेळेस लॉ मेकरना सर्व परिस्थिती विचारात घेऊन त्याप्रमाणे तरतुदी कराव्या लागतात, जेणेकरून सगळ्यांना इथे मुख्य उद्देश जो आहे की इज ऑफ डुईंग बिझनेस, प्रत्येकाला आपला बिझनेस करताना
कमीत कमी त्रास होईल किंवा सुसह्य होईल त्यांचं ट्रान्झॅक्शन कायद्याच्या आधारावर त्यांना जे काही ऑब्लिगेशन्स आहेत किंवा कंप्लायन्सेस आहेत हे करणं, त्यांना अनुपालन करणं त्यांना सोपं जाईल, अशा तरतुदी करण्याचा प्रयत्न हे लॉ मेकरनी करायचा असतो. त्यानुसार ही तरतूद गेलेली आहे की इनव्हॉइस हा बनवावाच लागेल, कारण योग्य प्रकारे टॅक्स कलेक्ट झाला पाहिजे. तर गुड्सचा सप्लाय होतोय तर गव्हर्नमेंटला, सरकारला योग्य प्रकारे टॅक्स योग्य वेळेला मिळाला पाहिजे, म्हणून तो रेकॉर्ड होतो ज्यावेळेस तुम्ही गुड्स सप्लाय करताय. पण जिथे क्वांटिटी नोंद नाहीये तिथे सप्लाय इमिडिएट न होता पुढे जर का त्याची क्वांटिटी क्लिअर होणार आहे तर मग त्या परिस्थितीमध्ये डिलिव्हरी चलन हा ऑप्शन ठेवलाय. हा एक इज ऑफ डुईंग बिझनेसचाच भाग आहे की जो व्यापारी आहे किंवा जो टॅक्स पेअर आहे त्याला इथे बिझनेस करणं सोपं जावं म्हणून ठीक आहे तुम्ही डिलिव्हरी चलनाने काय करा, इथे गुड्सची मुवमेंट करा, म्हणजे टॅक्स चोरी होऊ नये म्हणून एक डॉक्युमेंट पाहिजे की गुड्स आम्ही घेऊन चाललेलो आहे आणि त्या गुड्सची जी इन्फॉर्मेशन आहे ती त्या डिलिव्हरी चलनावर आहे, कुठल्या प्रकारचे गुड्स आहेत. जरी इथे क्वांटिटी नोंद नसली, जर का लिक्विड गॅसच्या केसमध्ये तरी लिक्विड गॅस आहे हे तिथे नोंद होईल, त्याप्रमाणे तो त्याची मुवमेंट होईल. आणि इतर गुड्स आहेत त्याची क्वांटिटी नोंद असेल, गुड्स कुठले घेऊन चाललेत, कुठून निघालेत, कुठे पोहोचवत आहेत, ही सगळी माहिती त्यामध्ये असेल आणि त्यानुसार ते डिलिव्हरी चलनामध्ये रेकॉर्ड झाल्यानंतर ते मग ईवे बिल मध्ये पण रेकॉर्ड होईल. म्हणजे इथे पुरावा आहे की एखादा व्यक्ती त्याचे गुड्स कुठल्या जागेवरनं कुठल्या जागेवरती घेऊन जात आहे आणि मग त्याच्यावरती योग्य प्रकारे टॅक्स जमा होतो की नाही याच्यावरती कंट्रोल ठेवणं जीएसटी डिपार्टमेंटला, सरकारला शक्य होईल. म्हणजे व्यापाऱ्यांना, टॅक्स पेअरला काही सुविधा पण द्यायच्या आहेत आणि सरकारला आपलं जो काय कर वसुली आहे त्याच्यावरती पण नियंत्रण ठेवायचं आहे. त्यामुळे दोन्ही उद्देश लक्षात घेऊन त्याप्रमाणे लॉ मेकर तरतुदी करत असतात. आता पुढे अशी तरतूद आहे, म्हणजे ही पण एक वेगळी परिस्थिती आहे, ही पण विचारात घेऊन ही तरतूद करण्यात आलेली आहे की ज्यावेळेस मशिनरी वगैरे असतात त्या मशिनरी चे पार्ट्स वेगळे करून, कम्प्लिटली वेगळे करून किंवा काही प्रमाणात वेगळे करून ती डिलिव्हरी केली जाते. म्हणजे ज्यावेळेस वस्तू अर्धवट जोडलेल्या म्हणजे सेमी नॉकडाऊन किंवा पूर्णपणे वेगळ्या केलेल्या स्थितीत किंवा तुकड्यांमध्ये, बॅचेस किंवा लॉटमध्ये वाहतूक केल्या जातात. वस्तूंची वाहतूक होते, मशिनरीची वाहतूक होते आणि त्याचे पार्ट्स वेगवेगळे करून संपूर्णपणे वेगवेगळे करतात किंवा काही तुकड्यांमध्ये ती मशिनरी वेगवेगळी केली जाते आणि मग ती मुवमेंट एकाहून जास्त वाहनांमधनं होते. तर ज्या वेळेस ती मुवमेंट होणार आहे तर सप्लायरने काय केलं पाहिजे, पहिल्या खेपेस म्हणजे पहिला कन्साइनमेंट जो आहे तो वाहतूक होण्यापूर्वीच पुढे इन्व्हॉइस बनवावे. तुम्ही डिलिव्हरी करता गुड्स रेडी केले, सगळे पार्ट्स वेगळे केले, तयार झाले गुड्स, त्यावेळेस इन्व्हॉइस पहिलं बनवा. मग पुढच्या प्रत्येक खेपेसाठी इन्व्हॉइसचा संदर्भ देऊन डिलिव्हरी चलन जारी करावे. आता इन्व्हॉइस तर एकच आहे पण डिलिव्हरी 4 वेगवेगळ्या वाहनांमधनं होईल. सगळं रेडी केलं तर जरुरी नाही की सगळी डिलिव्हरी 4 ट्रक किंवा टेम्पो एकदाच निघतील, हे जरुरी नाही. एक सोमवारी निघेल, दुसरा मंगळवारी निघेल किंवा पहिले सोमवारी निघेल जी मशिनरी तेवढी त्या रिसिपियंटच्या जागेवरती इन्स्टॉल होईल, मग ते बाकीचे पार्ट्स पुढे पाठवून मग जोडले जातील. त्यामुळे आपल्या सवडीनुसार पुरवठादार, सप्लायर ते मुवमेंट करू शकतो किंवा रिसिपियंट ते त्याची मुवमेंट करू शकतो. जरुरी नाही की सप्लायरच मुवमेंट करेल, जरुरी नाही की रिसिपियंट मुवमेंट करेल, पण ज्यावेळेस त्याची मुवमेंट होईल, सप्लायर थ्रू होऊ दे किंवा रिसिपियंट थ्रू होऊ दे, त्यांना काय सांगितलंय की तुम्ही जर का एकाच वेळेला सगळी डिलिव्हरी करत नाहीयेत गुड्सचे तर पहिल्यांदा इन्व्हॉइस इश्यू करा आणि प्रत्येक डिलिव्हरी बरोबर डिलिव्हरी चलन बनवा. प्रत्येक डिलिव्हरी चलन बनवा आणि त्याला इन्व्हॉइसचा संदर्भ द्या. प्रत्येक खेपेसोबत समरी डिलिव्हरी चलनाच्या प्रती आणि इन्व्हॉइसची प्रमाणित प्रत असावी. इन्व्हॉइसची प्रमाणित प्रत असावी आणि इन्व्हॉइसची मूळ प्रत, ओरिजिनल कॉपी शेवटच्या खेपेसोबत लास्ट कन्साइनमेंट पाठवली जाईल. मोठ्या मशिनरी किंवा वस्तू जेव्हा एकाच वेळी वाहतूक करता येत नसतात तेव्हा त्या तुकड्यांमध्ये पाठवल्या जातात आणि मग हा नियम अशा परिस्थितीमध्ये अनुपालन म्हणजे कंप्लायन्सेस करण्याकरता त्यांना मदत करतो. टॅक्सपेअरला इन्व्हॉइसची निर्मिती पहिल्या खेपेसोबत होते पण त्याच्या प्रत्येक याची प्रत जी आहे ही प्रत्येक खेपेमध्ये डिलिव्हरी चलनाबरोबर पाठवली जाते. इन्व्हॉइस हा गुड्सच्या सप्लाय होण्याच्या अगोदर बनवावा लागतो किंवा ऍट द टाइम ऑफ सप्लाय बनवावा लागतो. पण काही परिस्थितीमध्ये त्यांनी आता आपण जे वाचलं त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये इन्व्हॉइस न बनवता तिकडे डिलिव्हरी चलनाने गुड्स पाठवले जातील आणि नंतर मग त्याचं टॅक्स इन्व्हॉइस बनवलं जाईल. इथपर्यंत क्लिअर झालंय का? राकेश सर, राजेंद्र सर, निलेश सर, रवींद्र सर?
ओके, थँक्यू सगळ्यांनी एकदम प्रॉम्प्ट रिप्लाय केल्याबद्दल. आता जसं आपण 31.1 बघितला, हा गुड्स साठी असलेली तरतूद आहे. 31.2 मध्ये टॅक्सेबल सर्व्हिस साठी असलेली तरतूद आहे. टॅक्सेबल सर्व्हिस आपण टॅक्सेबल गुड्स बघितलं 31 सेक्शन मध्ये, सबसेक्शन 1 मध्ये. सबसेक्शन 2 मध्ये सेक्शन 31च्या रजिस्टर्ड पर्सन ज्यावेळेस सप्लाय करतोय टॅक्सेबल सर्व्हिस. आता सर्व्हिस केसमध्ये कॉन्ट्रॅक्ट असेल तर बँक आपल्याला बघा, बँक तुम्ही बँकेमधनं काही चेकबुक घेत असाल, डेबिट कार्ड घेत असाल, डिमांड ड्राफ्ट काढत असाल आणि तुम्ही एटीएम मधनं पैसे विड्रॉ केले, त्या चार्जेस लावते. अशा बऱ्याच वेळेला आपल्याला त्या चार्जेस वरती काही जीएसटी आकारलेला दिसतो. मग बँक त्याचा इनवॉइस बनवेल का, सर्व्हिस प्रोव्हायडरचा इनवॉइस बनवेल का, त्यांना इनवॉइस बनवावा लागतो. टॅक्सेबल सप्लाय होतोय, सर्व्हिसचा सप्लाय होतोय, टॅक्सेबल सप्लाय आहे तर इनवॉइस हा इश्यू करावाच लागतो. मग तो कशा प्रकारे ते इश्यू करणार ही संबंधित तरतूद जी आहे ही आपल्याला 31.2 मध्ये बघायची आहे. आता टॅक्सेबल सर्व्हिस होते तर बिफोर शब्द आलेलाच आहे इकडे, की सर्व्हिसचा सप्लाय होण्या अगोदर सर्व डिटेल्स माहिती असेल इनवॉइस इश्यू केला जाऊ शकतो. पण जर सर्व डिटेल्स माहिती नसतील तर ते आफ्टर शब्द पण आहे. आता आफ्टर शब्द देण्याचा उद्देश असा आहे की जर मी पोस्टपेड मोबाईल कनेक्शन वापरत असेल तर मी किती SMS करीन, डेटा यूज करीन, कॉल किती करीन, याच्या आधारावरती मला ती टेलिकॉम कंपनी बिल बनवणार आहे. एक ठराविक पिरियड आहे, मंथली. आवाज का ब्रेक होतोय, काय होते आता बघा. पहिल्यापासून आवाज बरोबर येत नाही का, आताच झालं असं? राकेश सर आवाज व्यवस्थित येत नाही म्हणतायत, बाकीच्यांना येतो आवाज बरोबर? ओके, आता झाला, ठीक आहे सर. तर इथे टॅक्सेबल सर्व्हिस जी आहे ही टॅक्सेबल सर्व्हिस कोण देतो? रजिस्टर्ड पर्सन देतो. त्यावेळेस बिफोर और आफ्टर द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस विदिन अ प्रिस्क्राइब पिरियड, म्हणजे इथे जो प्रिस्क्राइब पिरियड आहे तो काही सप्लायरला 30 दिवस आणि काही सप्लायरला 45 दिवस हे टाइम लिमिट रूल 47 मध्ये दिलेलं आहे. ओके, आणि टॅक्स इनवॉइस इश्यू करावा म्हणजे जो सर्व्हिसचा जो सप्लायर आहे तो त्याचा इनवॉइस कधी बनवेल, तर सर्व्हिसच्या सप्लायरला आधी शक्य असल्यास त्यांनी बनवावा. सरकारला तर आवडतं आधी इनवॉइस बनवा म्हणजे टॅक्स रेकॉर्ड होईल, आम्हाला टॅक्स मिळेल. पण नंतर जर का बनवायची परिस्थिती असेल म्हणजे इथे तशी तरतूद करणं गरजेचं होतं. न्याय देण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडरला आम्ही इमिजिएटली इनवॉइस नाही बनवू शकत, आम्हाला कळतच नाही. म्हणजे मोबाईल कंपन्यांना सांगतील की आम्ही सर्व्हिस देतोय, त्याप्रमाणे आम्हाला कळत नाही की किती अमाऊंटचा इनवॉइस बनवायचा. तर त्या केसमध्ये विदिन 30 डेज आणि काही सप्लायर आहेत त्यांना 45 डेज हे रूल 47 मध्ये टाइम लिमिट जे आहे हे तिकडे दिलेलं आहे. तसंच त्यामध्ये माहिती काय असेल, शोईंग द डिस्क्रिप्शन, व्हॅल्यू, टॅक्स चार्ज आणि इतर पर्टिक्युलर जे रूल 46 मध्ये म्हणजे 31.1 असो किंवा 31.2 असो गुड्स किंवा सर्व्हिसेस, इतर माहिती काय पाहिजे टॅक्स इनवॉइस मध्ये ती रूल 46 प्रमाणे येईल. रजिस्टर व्यक्ती आहे, सर्व्हिसेस सप्लाय करतो, तर आधी सेवा पुरवण्यापूर्वी किंवा सेवा पुरवल्यानंतर इनवॉइस जारी करावा. 30 किंवा 45 दिवस डिटेल प्रोव्हिजन आपल्याला बघायचे पुढे रूल 47 बघू तेव्हा ते क्लिअर होईल. पण आता जेवढं आपण समोर वाचतो तेवढं त्यातलं महत्वाचा पॉईंट एवढाच आहे की सर्व्हिसच्या केसमध्ये इनवॉइस सर्व्हिस दिल्यानंतर बनवला जाऊ शकतो आणि तो नंतरचा जो कालावधी आहे तो नियम 47 नुसार 30 दिवस आणि काही संस्थांसाठी 45 दिवस हा आहे. आणि त्यामध्ये सेवेचं वर्णन म्हणजे डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिस, सेवेचे मूल्य म्हणजे व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस, त्यावर आकारलेला कर म्हणजे टॅक्स चार्ज देअर ऑन आणि इतर जे काय इन्फॉर्मेशन आहे ती
त्या सर्व्हिस बद्दलची किंवा त्या सप्लायर किंवा रेसिपियंट बद्दलची ती रूल 46 प्रमाणे येईल. आता इथे पण काय आहे की सर्व सप्लायरला हा नियम लावला जाऊ शकत नाही. त्यामुळे काही वेगळ्या सप्लायर करता पूर्वी जो आहे त्यात पण तसाच, आणि त्या वेगळ्या सप्लायर करता एनी अदर डॉक्युमेंट इन इश्यू इन रिलेशन टू सप्लाय शॅल बी मानलं जाईल की टॅक्स इनव्हॉइस आहे. म्हणजे इथे जे कॅटेगरी ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत किंवा ज्या कॅटेगरी ऑफ सर्व्हिस आहेत त्या ISD, इन्शुरर, बँकिंग कंपनी, GTA, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, एक्झिबिशन ऑफ सिनेमॅटोग्राफ फिल्म्स यांच्याकरता मल्टिप्लेक्स वगैरे असतात त्यांच्यासाठी ते जे डॉक्युमेंट कुठलं इश्यू करतात तेच टॅक्स इनव्हॉइस मानलं जाईल अशा प्रकारे तरतूद आहे. किंवा टॅक्स इनव्हॉइस मे नॉट बी इश्यूड अशा प्रकारे इथे नोटिफिकेशन काढून गव्हर्नमेंट सांगू शकतं किंवा वेगळ्या रूल मध्ये ते आपल्याला समजेल. तर इथे रूल 54 जो आहे तो हे सांगतो की प्रोव्हायजनुसार काही विशिष्ट सेवा किंवा पुरवठा प्रकार ज्या संदर्भात टॅक्स इनव्हॉइस कधी व कशा पद्धतीने द्यावा हे अधिसूचित करू शकते. आणि मग इथे ठराविक अटींच्या अधीन राहून काही सेवा वर्गाबाबत टॅक्स इनव्हॉइस ऐवजी इतर कोणतेही दस्तऐवज, डॉक्युमेंट किंवा टॅक्स इनव्हॉइस म्हणून मान्य केले जाऊ शकतात. आणि काही बाबतीत टॅक्स इनव्हॉइस देणे आवश्यक नसल्याचे तिथे नोटिफिकेशन काढून सांगितले जाऊ शकते. अशा प्रकारची तरतूद इथे त्या प्रोव्हिजो प्रमाणे रूल 54 बघायचं आहे आपल्याला पुढे. या रूल 54 मध्ये ISD जो आहे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर जो ISD आहे तो ISD काय करेल, आपण ISD म्हणजे काय बघितलेलं आहे की एक मुख्य ब्रँच असते. ती मुख्य ब्रँच जी आहे त्याच्या नावाने सर्व्हिसचा इनव्हॉइस काढला जातो आणि इतर शाखा ज्या असतात त्यांच्याकरता सर्व्हिस घेण्यासाठीची जी बोलणी आहे, व्यवहार जो आहे हा हेड ऑफिस करतो आणि हेड ऑफिसच्या नावाने मग इनव्हॉइस सप्लायर काढतो. पण सेवा घेतली जाते 4-5 शाखांकरता. बँक वगैरे असतात, इंटरनेट कंपन्या असतात, त्यांच्या केसमध्ये काय असतं की एकाहून जास्त GD नंबर त्यांचे असतात. बँक ऑफ इंडिया आहे तर यांचे 4-5 ब्रँचेस असतील, वेगवेगळ्या राज्यामध्ये असतील, देशामध्ये कुठेही असू शकतात. तर याकरता जे त्यांचं हेड ऑफिस समजा मुंबईला असेल तर ते हेड ऑफिस जे मुंबईला आहे ते काय करतील, ते समजा त्यांना इंटेरियर डिझाईन करायचं आहे सगळ्या ब्रँचेससाठी, तर ते इंटेरियरसाठी एक कॉन्ट्रॅक्ट करतील एखाद्या व्यक्तीबरोबर आणि तो मग सगळ्या ब्रँच करता इथे ब्रँच 1 आहे, ब्रँच 2 आहे, ब्रँच 3 आहे, ब्रँच 4 आहे आणि ब्रँच 5 आहे. या सगळ्या करता हेड ऑफिस जे आहे, हेड ऑफिसचा ISD इथे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर कोण आहे तर हेड ऑफिस आहे, मुंबई आहे. तो वेगळा नंबर रजिस्ट्रेशन वेगळं घेऊन काढला जातो आणि मग त्या ISD नंबरवरती सप्लायर सप्लाय करतो आणि त्यानंतर तो ISD जो इनव्हॉइस असतो त्याच्यानंतर त्या नंबरवरून या ब्रँच 1, ब्रँच 2, ब्रँच 3 या वेगवेगळ्या ठिकाणी मग तो डिस्ट्रीब्यूट केला जातो, जेणेकरून तो सप्लाय ब्रँच 1, ब्रँच 2, ब्रँच 3, ब्रँच 4, ब्रँच 5 आहे त्यांना त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट घेता यावं यासाठी ISD नंबरवरून जो टॅक्स दिला गेलाय सप्लायरला आणि रिसिपियंट बँक ऑफ इंडिया आहे, पण ज्या ब्रँचचा तो सप्लाय आहे त्यांना त्या प्रमाणामध्ये त्याचा नियम आहे, त्याची तरतूद आहे, त्यानुसार तो डिस्ट्रीब्यूट केला जाईल. तो डिस्ट्रीब्यूट त्या प्रमाणात केला जाईल. तर इथे ज्या वेळेस तो ISD आहे तो काय करेल, जे क्रेडिट म्हणजे जे सप्लायर टॅक्स बनवेल ते ISD मध्ये येईल आणि त्याच्या इतर शाखांना ज्यांनी त्या सेवा वापरल्या आहेत वितरित करण्याची प्रक्रिया आणि त्यासाठीच्या इनव्हॉइस मधील तपशील निश्चित करतो. हा कशा करता आहे, इट इज फॉर ISD आणि ब्रँचेस. ISD ब्रँचेस साठी या प्रकारचा बनवेल इनव्हॉइस. म्हणजे सप्लायर काय करेल, पहिले सप्लायर ज्यावेळेस सप्लाय करेल त्यावेळेस तो ब्रँचला हेड ऑफिसला इनव्हॉइस देईल. आता हेड ऑफिसचा GST नंबर वेगळा असेल आणि ISD नंबर वेगळा असेल. हेड ऑफिसचा
म्हणजे जीएसटी नंबरचा मला इथे म्हणायचं काय आहे की जर ते कुठलाही टॅक्स त्यांच्या ग्राहकांना लावतात तर बँक आहे तर त्यावेळेस ते जीएसटी वापरून लावतील. पण ज्यावेळेस इनवर्ड सप्लाय घ्यायचा आहे त्यावेळेस सप्लायरला त्यांचा तो जीएसटी नंबर दिला जाईल जो त्यांनी आयडी म्हणून रजिस्टर करून घेतलेला आहे. हा टॅक्स कलेक्ट करून जमा करण्याकरता आयडी नंबर नसतो. त्याचा रिटर्न्स पण वेगळा आहे. आयडी करता रिटर्न्स पण वेगळा आहे आणि जीएसटी करता आपण जीएसटी नंबर करता GSTR1 GSTR 3B वगैरे बघतो ते रिटर्न्स वेगळे आहेत. म्हणजे जिथे तुम्ही सप्लाय म्हणजे टॅक्स पेअर म्हणून सप्लाय घेतला जातो तो जीएसटी नंबर असतो आणि आयटीसी डिस्ट्रीब्यूट करण्याचा जो नंबर घेतला जातो तो आयडी नंबर आणि त्याचं रजिस्ट्रेशन हे वेगळ्या पद्धतीने होतं. तर मग सप्लायर काय करेल, सप्लायरला सांगितलं जातं की तुम्ही या आयडी नंबर जो आमचा म्हणजे जीएसटी नंबर जो त्याला दिला जातो तो त्या आयडी नंबर जो रजिस्टर करून नंबर काढलेला आहे जीएसटी नंबर तो त्याला दिला जातो आणि त्याच्यावरती सप्लायर इनव्हॉइस बनवतो. तो इनव्हॉइस बनवल्यानंतर त्या प्रत्येक ब्रँचला आयटीसी घ्यायचा आहे, त्या प्रत्येक ब्रँचला इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं आहे. मग त्यांच्याकडे ते अधिकार असला पाहिजे की या आधारावरती आम्ही काय करतोय इनपुट टॅक्स क्रेडिट घेतोय. मग ज्या वेळेस मला दाखवतो थोडं थोडं क्लिअर व्हायला पाहिजे हे. हा जो 2A आहे इथे बघा, या 2A मध्ये इथे आयडी क्रेडिट आहे. म्हणजे इथे जर का ब्रँचनी इनव्हॉइस म्हणजे ब्रँचचं काम काय की ब्रँच टॅक्स इनव्हॉइस B2B सप्लायमध्ये टॅक्स इनव्हॉइस बनवला जातो आणि तो B2B सप्लायमध्ये ज्यांनी टॅक्स इनव्हॉइस बनवला आहे ते इनव्हॉइस इथे येतात. सप्लायरनी जर टॅक्स इनव्हॉइस बनवलं इथे येतात. पण आयडीने जर इनव्हॉइस बनवला असेल तर आयडीचा क्रेडिट जे आहे ते पार्ट बी मध्ये दिसतं. म्हणजे सप्लायर ज्यावेळेस इनव्हॉइस बनवेल तेव्हा तो बँकेच्या B2B इनव्हॉइस मध्ये दिसेल. जर बँकेच्या नंबरवरती जर काय बनवलं गेलं तिथे दिसेल. पण जर त्यांनी आयडी पर्पज इनव्हॉइस बनवला आहे की म्हणजे बँकेला डिस्ट्रीब्यूट करण्याकरता तर ब्रँचेस ना या आयडी पार्ट बी मध्ये ते इनव्हॉइस दिसतील. मग ते इनव्हॉइस त्यांना बनवावे लागतील. त्यांना जर आयटीसी डिस्ट्रीब्यूट करायचं आहे तर इनव्हॉइस बनवावे लागतील. मग त्यासाठी हा रूल 54 मध्ये सब रूल 1 आहे की तुम्ही काय करा ऍज अ इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर आणि इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर इनव्हॉइस और ऍज अ केस दुसऱ्या केसमध्ये त्याला क्रेडिट नोट किंवा ते बनवले जाऊ शकते त्यांच्याकडे. मग ते काय करतील डॉक्युमेंटचं नाव जे आहे ते त्यांच्या इनव्हॉइस असेल क्रेडिट नोट असेल जे काय असेल ते चालेल आणि त्याप्रमाणे दिलं इकडे जसे योग्य असेल तसे इनव्हॉइस किंवा जसे योग्य असेल तसे आयडी क्रेडिट नोट मध्ये खाली तपशील असणे म्हणजे तो बनवेल. आयडी काय करेल तशा प्रकारचं हे डॉक्युमेंट बनवेल ज्याचं नाव इनव्हॉइस किंवा क्रेडिट नोट असेल आणि त्यामध्ये कंटेंट काय असतील तर इथे आयडी जे आहे आयडी नंबर नेम ऍड्रेस जीएसएन ऑफ द इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर आयडीचा जीएसएन आणि मग 16 डिजिटचा त्याचा नंबर असेल इनव्हॉइसचा. ज्या नंबरमध्ये एका किंवा अनेक मालिकेत सिरीज असू शकतात ज्यात अक्षरे अंक चिन्ह म्हणजे हायफन डॅश स्लॅश असेल आणि तो युनिक नंबर असला पाहिजे त्या वर्षाकरता. आता आपलं 25-26 हे आर्थिक वर्ष चालू आहे तर त्यामध्ये नंबर डुप्लिकेट होता कामा नये. नेक्स्ट इयरला परत सिरीज पहिल्यापासून सुरू होऊ शकते. डेट ऑफ इश्यू इनव्हॉइस जारी करायची तारीख म्हणजे या प्रकारे आयडी प्राप्त करायला क्रेडिट वितरित केले आहे त्याचे नाव पत्ता आणि जीएसटी आणि अमाऊंट ऑफ क्रेडिट किती डिस्ट्रीब्यूट केले क्रेडिट ती क्रेडिटची रक्कम आणि सिग्नेचर ही माहिती जो नंबर आहे बँकेचा आयडी म्हणून त्यातून ते त्यांच्या ब्रँचसाठी बनवतील जिथे ब्रँचचा जीएसटी नंबर टाकतील ते बनवलं जाईल. या प्रकारे ते बनवलं जाईल. आता याच्यामध्ये प्रोव्हिजो आहे
जर आयडी एखाद्या बँकिंग कंपनीचा किंवा वित्तीय संस्थेचा यावर एनबीएफसीचं कार्यालय असेल तर करचिठ्ठीच्या ऐवजी कोणतेही दुसरे दस्तऐवज देखील ग्राह्य धरले जाईल. त्या दस्तऐवजाला नाव काही असो, ही सूट कोणाला आहे फक्त लक्षात घ्या, ही सूट जी आहे ही बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग एनबीएफसी यांच्याच करता. बाकीच्यांना वर दिलंय त्याच प्रकारे प्रॉपर सगळं टाकायचं आहे. फक्त त्यामध्ये वर नमूद केलेली सर्व माहिती असणे आवश्यक आहे. दस्तऐवज क्रमांकित असणं आवश्यक नाही. ही सूट फक्त बँकेसाठी आणि फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग एनबीएफसी यांच्यासाठीच आहे. बाकी सगळ्यांना स्ट्रिक्टली तिकडे सिरियल नंबर, क्रमवार नंबर असलेलेच ते इनवॉइस किंवा क्रेडिट नोट असला पाहिजे. पण बँकिंग आणि फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग एनबीएफसीला तिथे दस्तऐवज म्हणजे जे आयडी इनवॉइस आहे तिथे क्रमांकित असणं नसेल तरी पण त्यांना सूट दिलेली आहे, चालेल. त्यांच्यावर गव्हर्नमेंटचा विश्वास आहे, चुकीचं ते काय करणार नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी ही सूट दिलेली आहे. म्हणजे याचा ते गैरवापर करणार नाही. बाकीच्यांना स्ट्रिक्टली इनवॉइसिंग करताना किंवा कुठे डॉक्युमेंट बनवताना त्यांना नंबर हे सिरियलीज द्यावे लागतात. एकाहून जास्त सिरीज अलाउड होतात पण नंबर हे सिरियलीज द्यावे लागतात. आता केव्हा केव्हा असं होतं की सप्लायर जो असतो तो बँकेच्याच आयडी नंबरवरती इनवॉइस बनवण्याऐवजी तो सप्लायर बँकेच्या जीएसटीएन नंबरवरती इनवॉइस इश्यू करतो. बँक त्याला आयडी नंबर द्यायला विसरते किंवा त्याला दिलेला असून पण तो बँकेच्याच जीएसटी नंबरवरती इनवॉइस देतो. मग त्यावेळेस जो आयडी नंबर आहे ज्याच्यावरना बँकेला पुढे ब्रँचेसला, हेड ऑफिसला, ब्रँचेसला डिस्ट्रीब्यूट करायचा आयटीसी, तिथे अडचण निर्माण होत होती. अशा घटना घडत होत्या. त्यामुळे काय केलं, अमेंडमेंट करून इथे रूल जो 54 आहे, आपण काय बघतोय आता, रूल 54 बघतोय, यामध्ये सबरूल 1A काढण्यात आला. या 1A मध्ये काय सांगितलं गेलं की एकाच पॅन आणि राज्य कोड असलेल्या नोंदणीकृत व्यक्तीने इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर आयडीला सामान्य इनपुट सेवांचे क्रेडिट हस्तांतरित करण्यासाठी एक इनवॉइस किंवा जसे योग्य असेल तसे क्रेडिट किंवा डेबिट नोट जारी करू शकतो, ज्यात खालील तपशील असतील. लक्षात घ्या हे डॉक्युमेंट काय आहे की आयडी नंबरवरती इनवॉइस इश्यू व्हायला हवा होता पण तो इनवॉइस झाला जीएसटी नंबरवरती. मग इथे काय केलं जाईल, हा जो नंबर इथे आलेला इनवॉइस आहे तो चुकून आलाय, त्यामुळे त्याच इनवॉइसची सर्व जो आयटीसी आहे तो या आयडी नंबरवर जाईल. म्हणजे जीएसटी नंबरला इनवर्ट सप्लाय रेकॉर्ड झाला, जो रेकॉर्ड व्हायला पाहिजे होता आयडीला काहीच इनवर्ट सप्लाय दिसत नाही. समजते मी काय म्हणतोय. S1 हा एक सप्लायर आहे आणि तो आयडी नंबरवरती त्याला इनवॉइस जनरेट करायचा होता, पण त्यांनी आयडी नंबरवरती इनवॉइस जनरेट न करता जो बँकेचा सामान्य जीएसटीआयएन आहे, आयडी नंबर हा स्पेशल जीएसटी नंबर असतो जो वापरला जातो ब्रँचेसला आयटीसी डिस्ट्रीब्यूट करण्याकरता. पण या S1 सप्लायरने काय केलं, इनवॉइस बनवताना त्यांनी या जीएसटी नंबरवरती दिला. आता जीएसटी नंबरवर दिला असेल तर मग त्याच्यावरून ब्रँचेसला डिस्ट्रीब्यूट करता येणार नाही आयटीसी. इतर ब्रँचेसला आयटीसी डिस्ट्रीब्यूट करण्याकरता तो या आयडी नंबरवरती यायला पाहिजे होता. मग आता परत सप्लायरला सांगणार की तुम्ही तो इनवॉइस कॅन्सल करा किंवा तुम्ही त्याच्यावरती परत क्रेडिट नोट बनवा, हे बँकांना त्रासदायक होत होतं. आयडी नंबर ज्यांचा आहे त्यांना त्रासदायक होत होतं. म्हणून मग त्यांनी सरकारकडे मागणी केली की आम्हाला तुम्ही काहीतरी वेगळा पर्याय द्या जेणेकरून आमचं काम इज ऑफ डुईंग बिझनेस साठी उपयुक्त काहीतरी द्या प्रोव्हिजन. म्हणून मग त्यातनं काय सांगितलं की जर एखादा इनवॉइस जो सप्लाय ब्रँचेससाठी घेतलाय तो जर जीएसटी नंबरवरती आला असेल तर मग ज्यांचा आयडी आहे ते काय करतील, ते एक इनवॉइस इश्यू करतील आयडीच्या नंबरवरती आणि मग आयडी नंबरवरती इनवर्ट सप्लाय येईल आणि मग तिथे एकदा सप्लाय तो आला का मग तो ब्रँचला, जसं ब्रँच 1, ब्रँच 2, ब्रँच 3 जो सप्लाय तो त्या नंबरवरती भरून मग पुढे डिस्ट्रीब्यूट करणं सोपं जाईल. म्हणजे इथे परत जो मुख्य सप्लायर ज्यांनी चुकीच्या नंबरवरती इनवॉइस इश्यू केलाय त्याच्या मागे लागायला नको की तो अमेंडमेंट करून देईल आणि मग नंतर आपण पुढे डिस्ट्रीब्यूट करेल, हा वेळ जायला नको. त्यामुळे इथे अमेंडमेंट करून रूल
1A आणण्यात आला आणि यामध्ये जे कॉमन इनपुट सर्व्हिस जे आहे हे कॉमन इनपुट सर्व्हिस ट्रान्सफर करण्याकरता, याचं काम काय, ट्रान्सफर करायचं आहे आयडी नंबरवरती. आता बघा एक काय होतं, आयडी नंबरचा उपयोग काय, आयडी नंबर कशा करताय तर क्रेडिटचं डिस्ट्रीब्युशन करण्याकरता आहे. आणि आता आपण जो रूल 1A बघतोय हा चुकीच्या नंबरवरती इनवॉइस बनलाय, तो ट्रान्सफर करेल आयडी नंबरवरती आणि मग आयडी पुढे काय करेल, बाह्य पुरवठादाराकडून मिळालेलं क्रेडिट जे ट्रान्सफर करेल. आयडी इनवॉइस जो आहे हा ट्रान्सफर करण्याकरता आहे. आणि आता 1A मधला जो इनवॉइस बँक किंवा तो आयडी ज्यांच्याकडे असं ते बनवतात ते आयडी नंबरला ट्रान्सफर करण्याकरता, म्हणजे क्रेडिट जे आहे ते त्यांच्या नॉर्मल जीएसटी नंबरवरती आलं, जे आयडी नंबरवरती यायला पाहिजे होतं. मग नॉर्मल नंबरवरून ट्रान्सफर करायचंय आयडी नंबरला, त्याच्याकरता नियम 54(1)(a) हा वापरला जातो. आणि मग तो जो ट्रान्सफर करायचा आहे त्याकरता बनवा डॉक्युमेंट 1A प्रमाणे, आणि जिकडे जो बँकेचा इनवॉइस आहे, नेम ऍड्रेस ऑफ जीएसटी आणि रजिस्टर्ड पर्सन आहे, त्यातून ते दुसरा नंबर काय टाकतील, रिसिपिएंटचा. त्यांचा सेम राज्यामधला असलं पाहिजे, हे सेम राज्यामधलं असलं पाहिजे. 16 डिजिटचा नंबर असेल, डेट ऑफ इश्यू, जीएसटी ऑफ सप्लायर ऑफ कॉमन सर्व्हिस अँड ओरिजिनल इनवॉइस नंबर हुज क्रेडिट इज सॉट टू बी ट्रान्सफर टू आयएसडी. आणि मग नेम ऍड्रेस ऑफ जीएसटी ऑफ द आयएसडी हे असेल. टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्स रेट, आता जी व्हॅल्यू त्या इनवॉइसवर आहे तीच व्हॅल्यू त्या आयडी इनवॉइस मध्ये आली पाहिजे. पुढच्या सबरूल मध्ये इथे करपात्र सेवांचा पुरवठा सप्लायर एखादी विमा कंपनी म्हणजे इन्शुरन्स, बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, नॉन बँकिंग कंपनी समाविष्ट असेल तिथे तो पुरवठा. आता इथे यांना काय दिले, आणखीन एक यांना सूट दिली अशी की तो पुरवठादार, हे जे पुरवठादार आहेत त्यांना महिन्याच्या शेवटी, म्हणजे आपण जर बँकेमध्ये गेलो, तुम्हाला बँकेमध्ये जे काही रेट लावलेले असतील, वेगवेगळ्या चार्जेस तुम्हाला लावलेले असतील, त्यावर जीएसटी लावलेला असेल, तर मग त्याचा एक एकत्रित इनवॉइस ते बनवू शकतात. एकत्रित इनवॉइस, चेक रिटर्न गेला त्यांनी फाईन लावला, चेकबुक इश्यू केलं फाईन लावला, चार्जेस लावले, अशी वेगवेगळे चार्जेसवर जिकडे जीएसटी लावला जातो त्याचं महिन्याच्या शेवटी एकत्रित इनवॉइस बनवलं जाऊ शकतं. ही तरतूद कोणा करताय, इन्शुरर किंवा बँकिंग कंपन्यांकरता. तुम्ही स्टेटमेंट घेतलं, एखाद्या करंट अकाउंटचं स्टेटमेंट घेतलं तर बँक चार्जेस लावते. मग ज्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारे बँक चार्जेस लावते आणि त्याच्यावरती जीएसटी पण आकारला जातो, तर ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शनचं प्रत्येक वेळेस इनवॉइस बनवणं बँकेला प्रॅक्टिकली त्रासदायक होतं. आणि त्यामुळे इज ऑफ डुईंगचा भाग म्हणून हे विश्वासू सप्लायर आहेत गव्हर्नमेंटसाठी, इन्शुरर किंवा बँकिंग आणि नॉन बँकिंग म्हणजे एनबीएफसी, यांना अलाउड करतं गव्हर्नमेंट या तरतुदीनुसार की तुम्ही काय करा, महिन्याच्या शेवटी त्या महिन्यात पुरवलेल्या ज्या सेवा आहेत त्याचा एकत्रित कर इनवॉइस किंवा त्याऐवजी इतर कोणताही दस्तऐवज तो कोणत्याही नावाने ओळखला जात असेल तरी जारी करू शकता. हा दस्तऐवज प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपलब्ध केला जाऊ शकतो. तो क्रमवार क्रमांकित असो वा नसो, त्यात करपात्र सेवा प्राप्तकर्त्याचा पत्ता असो वा नसो, परंतु त्यात रूल 46 मधले जे कंटेंट आहेत ती माहिती असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे सूट दिलेली आहे बँकिंग कंपन्याला, एनबीएफसी यांना. आता आणखीन हा जो रूल 54 आहे हा एक आयटी करता आहे, दुसरा बँकेसाठी आहे, तिसरा तो जीटीए साठी आहे आणि चौथा तो पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस देतात त्यांच्याकरता पण आहे. हे लक्षात घ्या. आणि हे सिनेमागृह जे मल्टिप्लेक्स आहेत त्यांच्याकरता पण आहे. 5 कॅटेगरी यामध्ये आलेल्या आहेत. या 5 कॅटेगरीसाठी तरतूद ही इनवॉइस वेगळ्या प्रकारे देण्यासाठी किंवा वेगळ्या परिस्थितीमध्ये तो कशा प्रकारे बनवला जाऊ शकतो हे सांगण्यासाठी हा रूल 54 जो आहे हा इथे बनवण्यात आलेला आहे. आता आपलं टाइम होत आलाय, आपला 1 तास होत आलाय. म्हणजे मला इथे आता मी आयडी सांगितलं तुम्हाला. आयडीचे 2 प्रकारचे इकडे इनवॉइस आहेत. एक आयडी इनवॉइस जो डायरेक्टली आयडी नंबरवरून ब्रँचला जातो
आणि दुसरा 1A मध्ये काय होतं की जर सप्लायरनी इनवॉइस बनवला असेल आयडीच्या नंबरवरती न बनवता त्यांच्या जीएसटी नंबरवरती, तर मग जीएसटी नंबरवरून आयडी नंबरला ट्रान्सफर करण्याकरता 1A मध्ये सब रूल आहे. त्यानंतर मी बँकेकरता सांगितलं की कॉमन एकत्रित इनवॉइस ते महिन्याच्या शेवटी बनवू शकतात एक इन्शुरर आणि बँकिंग कंपनी इन्क्लुडिंग एनबीएफसी. इथपर्यंत आपण आता बघितलेलं आहे. इथे आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे. तर इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल, क्लिअर झालं तर सांगा, किंवा काही यातलं तुम्हाला विचारायचं वाटलं सांगू शकता. राकेश सर, राजेंद्र सर, निलेश सर, रवींद्र सर. अदरवाईज आपण पुढच्या एका मिनिटात ब्रेक घेऊ. मी काही विचारू इच्छित नसाल तर. इथे आपण ब्रेक घेऊ शकतो आणि मग 11:15 वाजता एक्झॅक्टली परत आपण आपलं सेकंड सेशन सुरू करू. काही क्लिअर झालं नाही तर विचारा. मी उगाच घाई होऊ नये म्हणून मग बाकीचे सबरूट मी बाजूला ठेवले की आपण हे ब्रेक नंतर घेऊ, म्हणून मी थांबतो इकडे. मगाशी सगळ्यांनी एकदम प्रॉम्प्ट उत्तर दिलं होतं, आता कोणच उत्तर देत नाही. ओके, येस नीरज सर, आपण ब्रेक घेऊ आता.